आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। मागच्या वर्षी आपण याच दिवशी गावी गेलो होतो आणि मग आपण तिकडे जात असतो। अगं माझ्या लाईफ मधला एवढा स्पेशल दिवस आहे, मी कसा विसरेन। अरे वा, वाचा फुटली फायनली। माहिती होतं तर बोलला का नाहीस एवढा वेळ? अगं मी सरप्राईज प्लॅन केला होता, पण या मूर्ख माणसाने ना सगळं स्पॉइल करून टाकलं। तेच म्हणलं, आजचा दिवस तू कसं काय विसरू शकतोस? शेवटी तुझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे ना। मला किती वाट बघायला लावली होतीस तू, आणि एवढी वाट बघितल्यानंतर सुद्धा सांगितलं कसं, तर फक्त टेक्स्ट केलं। ए हॅलो, तुझा फोन लागत नव्हता म्हणून तुला मेसेज केला होता मी। मनापासून केलं नसते। काय प्लॅन काय केला होतास आज? अगं आता काय फायदा, त्याने सगळं स्पॉइल केलं। आधी अरे ठीक आहे ना, अजून पूर्ण दिवस आहे आपल्याकडे, काहीतरी प्लॅन करूया ना आपण। ओके, वा, अभिनंदन तुमच्या दोघांसाठी। थँक्यू। चला, तुला पण अभिनंदन करायचं असेल, शुभेच्छा द्यायला विसरू नकोस। चला मी येतो। कोणाचं अभिनंदन? म्हणजे अभिनंदन स्वीकारायला, शुभेच्छा घ्यायला इतरांकडून विसरू नकोस असं म्हणालो। तू पण ना कृष्णा। चला मी निघतो। बरं थांब ना। अनु, आता मला जरा कामामुळे निघावं लागतं, पण सगळं काम आटपतो आणि रात्री छान डिनर प्लॅन करतो। ओके चालेल, चल बाय। चला, हा शुभेच्छा घ्यायच्यात आपल्याला जरा। हो, अभिनंदन। मला वाटलं आज तू येणार नाहीस। असं कसं? आज काही स्पेशल आहे का? साडी नेसून आलीस तू? हा, म्हणजे आज माझा स्पेशल डे। मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। अहो बड्डे नाही माझा, मग ते आज मी जरा आले का, ते स्पेशल डे साठी फोन। हॅलो, हा क्लासमध्ये। हो हो आलो, चालू। हॅलो, मला वाटलं तुम्ही विसरला का काय। सकाळपासून वाट बघतीये मी तुमच्या फोनची। तुम्हाला माहिती ना आज काय आहे ते? अगं आजचा दिवस कसा विसरेन मी, शक्य तरी आहे कधी। तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन। तुझं सुद्धा अभिनंदन। बघता बघता 1 वर्ष कसं गेलं कळलंच नाही। 1 वर्ष झालं। खरं तर मी तुमच्यासाठी काहीतरी पाठवणार होते, पण महादेव मामांनी पाठवलं म्हणून नाही पाठवता आलं मला। तुझ्या त्या महादेव मामांना ना अजूनही डाऊट आहे माझ्यावर, म्हणून काही ना काहीतरी निमित्त काढून मला चेक करत असतात। हो नाही नाही, असं काही नाही हो। मग मी नको नको म्हणत असताना त्या माणसाला का पाठवलं? हे बघ, तू त्यांच्याशी बोलताना ना एकदा काढूनच घे त्यांच्या मनात काय आहे ते। मी जर त्यांना विचारलं ना तर मग उगाच त्यांना अवघड वाटेल। बरं बरं, विचारीन मी। बरं, मी तुम्हाला नंतर फोन करू का? आणि
तुम्हाला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. हो तुला सुद्धा. ठीक, बाय. Good morning, everyone. As you know, now your exams are approaching. ते सिद्धार्थ कुठे गेले? कुणाचा तरी फोन आला होता, घाई घाईत याला तो माहित नाही कुठे. कुठं गेलास तुला एवढं अर्जंट? काही झालं तर नसेल ना? काय रे, काय झालं? कुठे पडलास का? काय नाही रे, एका कारवाल्याने चिखल उडवला. कार चालवताना फोनवर बोलत होता. अरे पण तुझा आत्ता इंटरव्ह्यू आहे ना, मग काय करणार आहेस? तेच नाही, आणि हा जॉब खूप महत्वाचा आहे रे माझ्यासाठी. तू एक काम कर, माझा शर्ट घालून जा इंटरव्ह्यूला. अरे पण ऐक, वेळ महत्वाची आहे. हे धर बाईक पण घेऊन जा, पटकन जाशील. हे धर, तू त्या कारचा नंबर तरी बघितलास का? अरे नंबर काय, मी फोटोच काढलाय त्याचा. मला लगेच पाठव, मी बघतो त्या मालकाला. उद्या IAS झाल्यावर या असल्याच लोकांना शहाणं करायचं आपल्याला. मी फोटो पाठवलाय तुला. चालेल, आणि थँक्यू यार, तू एका मिनिटात माझ्यासाठी धावून आला. इट्स ओके. तू इंटरव्ह्यूवर लक्ष दे. हा, ऑल दी बेस्ट. हॅलो बंटी, मी तुला आत्ता एक फोटो पाठवला. हो, कारचा नंबर. मला त्या मालकाचा पत्ता हवाय लगेच. हा, ओके, बाय. अरे वा, तू आलीस? बरं झालं, तुझीच वाट बघत होते. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. ये इकडे. हा, ये इकडे बस. अरे वा, साडी, गजरा. आज काय स्पेशल? बाय द वे, गोड दिसते. थँक्यू. स्पेशल म्हणजे सॉरी मॅडम, पण आधी तुम्ही सांगा. तुम्ही काहीतरी सांगणार होता ना? आधी तू. अहो पण पहिला मान तुमचा आहे की. तो मान ना मी आज तुला दिला. सांग. त्याचं काय ना, आज माझ्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. ओ वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. अगं मग तू इथे काय करतेस? तू नवऱ्यासोबत असायला पाहिजे. पण ते इथं आहेत कुठं? काय माणूस आहे ग हा? लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पण तुझ्या सोबत नाहीये तो. अहो नाही, तसं नाही. ते इथनं लय लांब आहेत ना, म्हणून त्यांना यायला जमत नाही. बरं ती सोडा, तुम्ही काहीतरी सांगत होता ना? हा, म्हणजे आज माझा पण स्पेशल डे. म्हणजे माझ्या नवऱ्याला मी याच दिवशी खूप दिवस तंगवून शेवटी हो बोलले. काय सांगायलाय? सॉरी, काय सांगायलाय? उभ्या मग ते काय म्हणतात बाई, कसली अॅनिव्हर्सरी? हा, प्रपोज अॅनिव्हर्सरी म्हणा की. ए वाव, हे नाव छान आहे. सुंदरी, आज तू, मी आणि माझा नवरा आपण रात्री जेवायला जाऊ. अहो नाही, तुमच्या दोघात मी कसं वाटतं ते नाही ना ग. काही नाही हा. आमची प्रपोज आणि तुझी मॅरेज अशा 2 अॅनिव्हर्सरीज आपण सेलिब्रेट करू. अहो पण मॅडम, पण बिण काही नाही. आणि तुझा नवरा असता तर तुला विचारलं असतं का मी? आज तो सेलिब्रेशन बनताय आणि इतक्या दिवसांपासून जो तुझा आणि माझ्या नवऱ्याचा जो लपंडाव सुरू आहे ना, तो कायमचा संपून जाईल. त्यालाही भेटशील ना तू. सो से येस. येस. गुड.
मला त्यांना भेटायचं, तुम्ही अडवू शकत नाही. तुमच्या बॉसनी काय केलं माहिती तुम्हाला? त्यांचं केबिन सांगत होते. नाही सर, तुम्ही जाऊ शकत हे नाही. केबिन आहे का? हो सर, तीच आहे, पण तुम्ही नाही जाऊ शकत. सर 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 सॉरी सर, ते न सांगता एकदमच जात आले. अरे हा तर तोच आहे. याच्याच बरोबर बाईकवर सुंदरीला बघितलं होतं मी. काय प्रॉब्लेम आहे तुझा? तुमचं नाव काय? ही पद्धत झाली का कोणाच्या ऑफिसमध्ये येण्याची? तुम्ही मला मॅनर्स नका शिकवू. तुमच्यात साधी माणुसकी सुद्धा नाहीये. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये आलंय आणि तू मला मॅनर्स शिकवतोय? हा नंबर तुमच्याच गाडीचा आहे. हो. ही गाडी तुमचीच आहे का? हो. आता कोथरूड मधून तुम्ही चालत ना. हे बाबा काय फालतू चौकशी लावलीस? हा, खूप काम आहेत मला. लवकर बोल, काय काम आहे? जे विचारतोय ना त्याची नीट उत्तर द्यायची. गाडी तुम्हीच चालवत होता? हो. ड्रायव्हर नव्हता ना? नाही. मग ठीक आहे. अरे मूर्ख आहेस का तू? माझ्या अंगावर चावतोस? माझ्या ऑफिस मधून माझ्या अंगावर चावतोस? हिम्मत कशी झाली तुझी? हा, का चहा टाकला तर एवढा राग आला तुम्हाला? मग गाडी चालवताना माणसांवर चिखल उडवता, त्या माणसाला किती राग येईल? त्याने काय करायला हवं? तुमच्यात एवढी पण कर्टसी नाहीये की थांबून त्या माणसाला सॉरी बोला. स्वतःला सुशिक्षित म्हणवता ना तुम्ही. मॅनर्स आहेत का तुम्हाला? आणि हे बघा, तुम्ही गाडी चालवता याचा अर्थ असा नाही होत की रस्त्यावर चालणारे सगळे किडामुंगी आहेत. हा पैशाचा माज मला दाखवू नका. रस्त्यावर पहिला हक्क हा चालणाऱ्यांचा आहे आणि नंतर तुमच्यासारख्या या गाडीवाल्यांचा. कळलं? हे नीट लक्षात ठेवा. आणि चहासाठी सॉरी. त्याचं काय आहे ना, मी तुम्हाला प्रॅक्टिकल नसताना दाखवलं तर इंटेन्सिटी कळली नसते. ओके, नाईस टू मीट यू. बाय. मॅडम ही साडी भारी आहे ना? मम्मा, ही साडी पण मस्त आहे ना? आता तिची पंचायत झाली असं. माझ्या साडीला हो म्हटलं तर तुला वाईट वाटलं, तुझ्या साडीला हो म्हटलं तर मला वाईट वाटणार. असंच वाटतंय ना मम्मा? बरं मग आपणच ठरवूया की. मॅडम हा, ही साडी राहू द्या. हीच मॅडमला घालूयात आपण. हा मॅडम, ही छान आहे ना? हीच घालूया. मम्मा, आज तुला छान तयार करते मी. मॅडम, अहो साहेब आलेत की. आला का? बरं झालं, चला. अहो आता त्यांना काय बोलू नका. का, काय झालं? अहो लय रागात आहे आणि कपड्यावर कसलं तरी डाग पाडून आल्यात बघा. काय सांगताय? होय. सुंदरी, तू मम्मा जवळ थांब, मी बघते त्याला काय झालं. आदी, आदी काय झालं? तू एवढा का चिडलायस? आदी, आदी.
आधी अरे हे कसले डाग पडले शर्टावर? चिखलात पडला होतास का तू? हा काय अवतार करून घेतलाय स्वतःचा? हे बघ अनु, माझं ऑलरेडी डोकं फिरलंय, परत तू काहीतरी बोलशील ठीक आहे सॉरी आधी काय झालंय? काही नाही. अरे आधी असा काय हा बॅग दिसते म्हणजे नक्कीच ऑफिस मधून आला असेल. हॅलो हॅलो प्रिया, काय ग ऑफिस मध्ये काय झालं सर? एवढे का चिडलेत? अहो ते कोणतरी आलं होतं सरांच्या गाडीने त्यांच्या अंगावर चिखल उडाला म्हणून. त्यानंतर त्यांनी डायरेक्ट सरांच्या अंगावर चहाच फेकला, असं काहीतरी झालंय. काय काय वेडा माणूस होता का तो? अरे पण तुम्ही त्याला आत कसं येऊ दिलं? मॅम त्यांनी ऐकलंच नाही, ते डायरेक्ट आतमध्येच गेले. अगं मग पोलिसांना बोलवायचं ना लगेच. अहो तेवढा वेळच मिळाला नाही मॅडम. नंतर बोलवणार होतो पण सर बोलले तसलं काही करू नका म्हणून नाही बोलवलं. बरं ठीक आहे, मी बघते. आधी मला कळलंय काय झालं होतं ते. कळलं ना तुला? बरं झालं, चल. अरे मग तू लगेच पोलिसांना का नाही बोलवून घेतलंस तिथे? अगं तू वेडी आहेस का? आता एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी मी पोलिसांना बोलू? आधी पण आता या छोट्याशाच गोष्टीचा तुला किती त्रास होतोय? अनु ऐक ना, माझं डोकं फिरलंय, परत आपल्यात भांडणं होतील. हे बघ, मला थोडा वेळ दे, मला शांत राहू दे जरा. ओके ओके ठीक आहे. आधी मग आजचा हॉटेलला जायचा प्लॅन कॅन्सल करूया आपण. अरे खरंच सॉरी यार, मी विसरलो. बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही तिघी जा, मी नाही येत. नाही नको, तुझ्यासोबत केला होता ना आम्ही प्लॅन. आता तूच येणार नाहीस म्हटलं आम्ही कशाला जायचं? नाही नको, आम्ही नाही जात. तर मी सांगितलं होतं का त्या माणसाला ऑफिसमध्ये यायला? माझ्या अंगावर चहा होता यायला. हे बघ, माझ्या डोक्यात सगळे तेच विचार सुरू आहेत. परत तिकडे आलो ना की तेच विचार सुरू असणार, परत आपल्यात वाद होतील. उगाच आपल्यात कशाला वाद? बघ अनु, या डिनरसाठी खूप प्लॅन केला होता, पण तो माणूस आला आणि डोक्यात आता सगळं तेच सुरू आहे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नो प्रॉब्लेम, मला माहिती आहेस तू कसं आहे ते. आम्ही जातो ते. शांत हो आणि आराम करतो. लईच वेळ झाला ना, मॅडम अजून येईच नाहीत. चला. मॅडम तुम्ही एकटेच? साहेब कुठे आहेत? अगं तो येत नाहीये, आपणच जाऊया. पुष्पाताई तुम्ही पण चला आमच्यासोबत. मी आणि हॉटेलमध्ये जेवायला? वय जावा, मस्तपैकी आवरून या. बरोबर, मी साडी नेसून येते. काय झालं, साहेब काय येत नाही? अगं काही नाही, त्याला जरा बरं वाटत नाहीये. अगो बॅ, मग आपण कशाला पार्टीला जायचं? तुम्ही त्यांच्याजवळ थांबाल ना, त्यांना बरं वाटत नाही म्हणल्यावर. नाही एवढं काही नाहीये, आपण जाऊया. नाही हो मॅडम, तुमची पार्टी आणि साहेब आले नाही तर ते बरं नाही वाटणार. हे बघ, आता त्याने सांगितलं आपल्याला जायला, आपण गेलो नाही ना तर त्याला आवडणार नाही. त्यापेक्षा आपण जाऊया. आणि आज तुझंच सेलिब्रेशन आहे, तसंही आमची मॅरेज अॅनिव्हर्सरी येतेच आहे, तेव्हा आपण सगळे परत प्लॅन करू. बरं, तेव्हा आपण जंगी पार्टी करू. चालेल. मम्मा, निघायचं आपण?
पुष्पाताई, आम्ही गाडीत बसतोय, तुम्ही या लवकर. हे टेबल आहे. फोनवर ऑर्डर दिली होती मी, एकदा चेक करा. या बया बया बया, काय भारी आहे हो. अहो पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आले बघा मी. नाही पण खरंच मॅडम, हॉटेल लईच भारी आहे. तू ना आता सवय करून घे सुंदरी. एकदा का कलेक्टर झालीस ना की रोज अशा नवीन नवीन हॉटेल्स मध्ये यावं लागणार आहे तुला. बरं, तुम्हाला दोघींना स्टार्टर मध्ये काही मागवायचंय का? नाही मॅडम, तुम्ही डायरेक्ट जेवणच मागवा. काय म्हणजे हे खराट्याच्या काड्यावानी दिसते. आता हे ना कसं खायचं हो? मावशी, हे तुम्ही चमच्याने खा. सुंदरी, तू पण चमच्याने खा, नाही तर परत मागच्या वेळेस सारखं व्हायचं. अरे वा, मम्मा बघितलं, याला म्हणतात अनुभवातून शहाणं होणं. होय मॅडम, अनुभव असतातच त्याच्यासाठी. खरं तर मी लय प्रॅक्टिस केली, म्हणजे ह्याच्याने खायची बी आणि त्या चमच्याने खायची पण. स्वतःची स्वतःच केलीस. व्हेरी गुड.